प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 25 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि आज ना प्रेक्षकांनो, अर्जुनच्या लक्षात आलं बरं का, मधुभाऊ डाखोरेत म्हणून. आणि आता तो हे लक्षात आल्यावरही मधुभाऊंना सोडवणार नाहीये लवकर, कारण त्याचं सायलीवर प्रेम आहे. पण नेमकं काय झालंय ना ॲक्च्युली ते बघत राहा. आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवलेला आहे. विमलताई म्हणत असतात की अहो सायलीताई, मी जाते आणायला भाजी, तुम्ही राहू द्या. सायली म्हणते नाही विमलताई, मी जाईल आणायला, तुम्ही आराम करा हं. आणि अर्जुनला म्हणते काळजी नका करू तुम्ही, मी लवकर येते. आता असं म्हणून ती सगळ्यांना सांगते की मी येते हं. आणि मग आता कल्पनाताई म्हणतात हो लवकर ये हं सायली. आता सायली गेल्यानंतरही अर्जुन किती वेळ सायलीकडेच बघत तिथे उभा आहे. मग चैतन्यराव तिथे त्याच्या जवळ येतात आणि म्हणतात आता त्याचं काही लक्ष नसतं, शेवटी तो दोनदा असं करतो. मग अर्जुन म्हणतो हं काय. आता चैतन्य म्हणतो निघूयात का बाबा आपण आता. अर्जुन म्हणतो हो 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 निघू निघू आपण. मग कल्पनाताई म्हणतात अरे बाबा अर्जुन, नाश्ता नाही केला तू, सायलीने डब्बा भरलाय, डब्बा तरी घेऊन जा. आता विमल ते डब्बा देते त्यांच्याकडे. अर्जुन निघतो आणि तेव्हा कल्पनाताई म्हणतात अर्जुन, तुम्ही दोघंही असेच एकमेकांचे लाड करत राहा बरं का. आणि सगळेजण हसायला लागतात या अर्जुनला. असो, पण प्रेक्षकांनो आता ना त्यांनी ट्रॅक बरोबर लावलेला आहे, म्हणजे सगळीकडून ते क्लूच्या जवळ आलेले आहेत. आणि मला असं वाटतंय की खरंच आता मधुभाऊ लवकरच सुटतील. म्हणजे तो म्हणतो असं अर्जुन, पण तो काही असं वागणार नाही असं वाटतंय मला. पण आता बघा प्रेक्षकांनो काय काय झालंय नेमकं. आता हा मैपत आहे ना, याला अर्जुनने केलेला अपमान आठवतोय की त्याने कशी आश्रमाची जमीन थांबवली. मैपत सारखा तोच विचार करून चक्रा मारत असतो. मैपत काही आता शांत बसणार नाहीये हे नक्की आहे. पण आता तो आमदार फोन करतो त्या मैपतला. आता मैपत त्याचा फोन नंबर बघतो आणि म्हणतो अरे देवा, हा आमदार आता उरलं सुरलं माझं डोकं खाणार आहे. हा बोला साहेब. आमदार साहेब काय सेवा करू मी तुमची. मग आता तो आमदार खूप झापतो या मैपतला आणि म्हणतो जेवढी तुम्ही आमची सेवा केली ना मैपतराव, अहो त्या सेवेमुळे आमच्या तोंडाला फेस आलाय. आम्ही तुम्हाला मदत केली आणि तुम्ही माझंच तिकीट कापायला निघाला. मैपत म्हणतो काय झालं साहेब, एवढं कशाला चिडलात तुम्ही, काही केलं का आम्ही. आता लगेच तो आमदार म्हणतो काय केलं. अहो तुमचं ते लाचखोरीचं प्रकरण सगळ्यांना कळलंय. अहो त्या जज साहेब तर अडकले, पण तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये माझं नाव घेतलं म्हणे. आता लगेच हा महिपत म्हणतो नाही साहेब, अहो तुमचं नाव कशाला घेऊ आम्ही, तुमचं नाव नाही घेतलं अहो आम्ही. आमदार म्हणतो अहो कोणीतरी आमदार का कोणी त्याच्यात सामील आहे हे तर लोकांना कळलंच ना. आणि हे सगळं माझ्या मतदारसंघामध्ये कळायला किती वेळ लागणार आहे, त्यामुळे यापुढे मला तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका तुम्ही. आता मैपत तिकडनं म्हणतो साहेब असं नका करू. अहो तुम्ही असं नका करू साहेब, आम्हाला पुढच्या महत्वाच्या कामासाठी तुमची मदत लागणार आहे. मैपत त्यांना रिक्वेस्ट करत असतो अहो ऐका ना साहेब, असं काय करताय तुम्ही, अहो लागणार ना तुमची मदत. मग आता तो आमदार म्हणतो तुम्हाला मदत मिळणार नाही. मैपत म्हणतो अहो आम्ही काही करत नव्हतो, आम्ही पार्टी करत होतो. पण आता ते आमदार म्हणतात पण त्या अर्जुन सुभेदारानं तुमचा व्हिडिओ काढला ना. अहो मला सगळं माहिती आहे हो मैपतराव, तो ना खूप यशस्वी वकील आहे आणि मला त्याच्या आडवं जायचं नाहीये. तुम्ही शहाणे असताल ना तर तुम्ही पण त्याच्यापासून जरा सांभाळून राहा. असं म्हणून आता त्या आमदाराने फोन कट केलाय. पण आता प्रेक्षकांनो या मैपतला आलं ना टेन्शन. आता सगळीकडून अडकला गेलाय तो आणि त्यालाही माहिती आहे हा खून मधुभाऊनी नाही साक्षीनेच केलाय. हे शोधणं अर्जुनला कितीसं अवघड आहे, त्याला सगळं कळतंय प्रेक्षकांनो. पण काय आहे, मुलीवर त्याचं एवढं प्रेम आहे ना की त्या प्रेमामुळे तो आंधळा झालाय. असो, पण आता तो खूप डिवचला गेलाय आणि तो विचार करतोय अर्जुन सुभेदाराला आडवं जाऊ नका म्हणे. त्यानं माझ्या आयुष्याचे धिंडवडे काढलेत, नाही त्याच्या आयुष्याचा तमाशा करून ठेवला ना तर नाव मैपत शिखरे लावणार नाही मी. अरे देवा, आता हा नक्की काही ना काही करणार आहे प्रेक्षकांनो. आणि माझा असा अंदाज आहे बहुतेक तरी रविराज आणि प्रतिमाच्या लग्नाचा वाढदिवस असेल आणि त्यात त्यांनी पुन्हा त्यांचं लग्न वगैरे लावलं असावं असं मला वाटतंय. आणि त्यात मैपत काहीतरी काड्या करेल. असो, आता हे चैतन्य आणि अर्जुन जे काहीतरी काम करत असतात. चैतन्य त्याला विचारत असतो अरे ते कोणाची तरी केस आहे, आपल्याला थोडं जरा लक्ष द्यावं लागेल त्या केसवर. पण हा मात्र त्या सायलीला सारखा फोन करतोय. चैतन्य म्हणतो अर्जुन, ए अर्जुन, अरे तुझ्याशी बोलतोय मी, तुझं लक्ष कुठे आहे. हा कानाला फोन लावून बसलेला असतो आणि चैतन्याला म्हणतो अरे बघ ना मिसेस सायली फोनच घेत नाही, कधीपासून फोन करतोय मी, अरे फोन तर रिसीव्ह करायला पाहिजे ना त्यांनी. आता चैतन्य म्हणतो अरे बाबा तुझ्या समोरच त्या मार्केटमध्ये गेल्या ना, आता त्या भाजी घेतील का तुझा फोन घेतील. चैतन्याला म्हणतो तो अर्जुन थांब रे चैतन्य, तुला नाही कळणार. आता या सायलीने फोन रिसीव्ह केला अर्जुनचा. आता सायली म्हणते हं बोला सर.
अर्जुन लगबगीने म्हणतो, पोहोचलात ना तुम्ही घरी, आलात ना तुम्ही पटकन. आता लगेच सायली म्हणते, अहो मला माझं काम तर करू द्या, मग पोहोचेन ना मी घरी. अहो किती फोन करताय मगासपासून, मला भाज्या पण घेता येईना. अहो सर एवढं काय आकाश कोसळलंय. अर्जुन म्हणतो, नाही तसं काही नाही, मी फक्त तुम्हाला विचारतोय की तुम्ही घरी जाणार आहात ना. नाही म्हणजे तेवढंच मला विचारायचं होतं सायली. आता सायली म्हणते, अहो काय कमाल करता, घरी नाही जाणार तर कुठे जाणार मी. बरं आता मी भाज्या घेऊ की नको. आता अर्जुन म्हणतो, हो तुम्ही घरी जा, पण आता घरी पोहोचला ना तर मला एखादा फोन नाही तर मेसेज करा हं. सायली म्हणते, बरं करते फोन, पण आता भाज्या घेऊ की नको घेऊ. अर्जुन म्हणतो, घ्या घ्या भाज्या घ्या. आता सायली फोन ठेवते, पण विचार करते काय चाललं असतं यांचं कोणास ठाऊक, काय विचित्र वागत असतात हे कोणास ठाऊक, काय चालू असते यांच्या डोक्यात कोणास ठाऊक. असो, खरं तर सायलीला कळायला हवं अर्जुनची किती काळजी, म्हणजे अर्जुनला किती काळजी आहे तिची. असो, पण आता बघा प्रेक्षकांनो, आलाय तो मेन सीन जेव्हा अर्जुनला कळतं की मधुभाऊ डाखोर आहेत. आता या त्या अर्जुनच्या ऑफिसमधल्या त्या पिऊनदादाने एक रिपोर्ट आणलाय त्याच्यासाठी. त्यामध्ये म्हणजे लिहिलेलं असतं की मधुभाऊ या जेलमध्ये खूप व्यवस्थित राहत आहेत म्हणून. चैतन्य ते वाचतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, हा तर मधुभाऊंचा रिपोर्ट आहे जेलमधला. मधुभाऊ गेल्या वर्षभरामध्ये खूप चांगले वागतायत, अगदी आदर्श वाटावा असा, म्हणजे एकही निगेटिव्ह रिमार्क नाहीये त्यांना, अतिशय आदर्श वागणं आहे त्यांचं. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, ग्रेट, बघू दे मला. आता अर्जुन ते लेटर वाचतो आणि आता या चैतन्याला म्हणतो, अरे चैतन्य, हे तर फार छान झालं रे. आणि चैतन्य, तुला याचा अर्थ कळला का? म्हणजे मधुभाऊंच्या गुड कंडक्टमुळे त्यांना आता म्हणजे चांगल्या स्वभावामुळे आणि चांगल्या वर्तवणुकीमुळे त्यांना आता जामीन मिळणं खूप सहज शक्य झालेलं आहे रे. प्रेक्षकांनो, मजा येईल की नाही मधुभाऊ जर बाहेर आले बेल घेऊन, तर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी उलगडतील. मला तर खूप मजा येणार आहे पुढचे सगळे एपिसोड बघायला, कारण ते ना अगदी व्यवस्थित ट्रॅक लावतायत बघा. आता लगेच पुढच्या सीनमध्ये अर्जुन आणि चैतन्य जेवताना दिसताय आपल्याला. अर्जुन सहज म्हणतो त्याला, अरे ती भाजी जरा पास कर ना. चैतन्य त्याच्या डाव्या हाताने पास करतो. अर्जुन म्हणतो, अरे डाव्या हाताने अन्न देऊ नये, उजव्या हाताने देत जावं. चैतन्य त्याला म्हणतो, अच्छा ही शिकवण तुझ्या बायकोची दिसते वाटतं. अर्जुन म्हणतो, हो बाबा, दुसरं कोणाची असणार आहे. आता दोघही जण मस्त जेवत असतात बरं का. आता हा चैतन्य उजव्या हाताने जेवतोय आणि त्याने भाजी पास केली ती डाव्या हाताने. अर्जुन त्याला सारखा बघत असतो की तो कसा जेवतोय, काय करतोय. आता हा चैतन्य त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, अरे काय झालं तुला. आता अर्जुनच्या ते लक्षात आलं आणि तो पटापटा जेवतो, पाणी पितो आणि त्याचं म्हणजे सगळं हातबीत पुसतो आणि कपाटातनं काहीतरी बघायला लागतो. आता चैतन्य म्हणतो, अर्जुन काय झालं, अरे तू हात का धुतलास जेवता जेवता, काय झालं अर्जुन. आता अर्जुन काहीच बोलत नाही त्याला आणि काहीतरी शोधायला लागतो. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, जेवण तरी करून घे नीट व्यवस्थित, अरे पुन्हा तू जेवणार नाहीस बाबा नीट, काय झालंय. पण आता हा काहीच बोलेना नाही एक शब्द पण. आता अर्जुनने कसली तरी फाईल काढली आहे, चैतन्याच्या समोर बसलाय तो फाईल घेऊन. चैतन्य म्हणतो, काय चाललंय तुझं अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, थांब रे बाबा, सांगतो तुला जरा. आता अर्जुनने त्या फाईलमध्ये कसले तरी रिपोर्ट चेक केलेत आणि आता तो सांगतोय चैतन्याला, अरे मिसेस सायलीने मला इम्पॉर्टंट क्लू दिला होता आणि त्याचेच फॉरेन्सिक रिपोर्ट मी मागितले होते. हे बघ, यात दिलंय की विलासच्या म्हणजे विलासवर जी गोळी झाडली गेली होती ना, ती उजव्या हाताने झाडली गेली होती. आणि आता चैतन्य म्हणतो, मग यात ऑड असण्यासारखं काही आहे. अर्जुन म्हणतो, अरे बाबा ऑड आहे. आता मला सांग, आता मी तुला भाजी पास करायला सांगितली, तू कुठल्या हाताने पास केली. चैतन्य म्हणतो, उजव्या हाताने पास केली. अर्जुन म्हणतो, का केलीस उजव्या हाताने पास. मग हा चैतन्य म्हणतो, अरे जनरली मी उजव्याच हाताने काम करतो ना. अर्जुन म्हणतो, हां, तुला जर एखाद्या व्यक्तीवर गोळी झाडावी लागली. आता चैतन्य म्हणतो, काय गोळी. अर्जुन म्हणतो, अरे बाबा समज फक्त तुला जर एखाद्या माणसावर गोळी झाडावी लागली तर तू काय करशील. आता चैतन्य म्हणतो, मी उजव्याच हाताने गोळी झाडेल ना. आता अर्जुन म्हणतो, करेक्ट, मला मिसेस सायलीने सांगितलं होतं की मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये एवढा जोरच नाहीये की ते कुठलीही वस्तू अगदी सोप्या पद्धतीने ते उचलतील उजव्या हाताने. त्यांना डाव्या हाताचा वापर करायचा जास्ती सवय आणि इनफॅक्ट ते डाखोरेच आहे. याचाच अर्थ मधुभाऊंनी जर विलासवर गोळी झाडली असती तर ती डाव्या हाताने झाडली असती आणि रिपोर्टमध्ये हे कन्फर्म आहे की बंदूक उजव्या हाताने झाडली गेली आहे. मग आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, केवढा मोठा क्लू आहे हा. अर्जुन म्हणतो, हो ना, रिपोर्टमध्ये असंच लिहिलंय की खुनाच्या रात्री उजव्या हाताने गोळी झाडली गेलेली आहे. मग चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मग वाट कसली बघतोय आपण.
आता अर्जुन म्हणतो येस करेक्ट, माझ्याकडे अशी माहिती आहे ना चैतन्य की ही केस लगेच क्लोज होईल. चैतन्य म्हणतो काय माहिती आहे सांग मला लवकर. आता अर्जुनने कसलं तरी पेपर दाखवलाय चैतन्याला आणि म्हणतो हे बघ, यामध्ये मधुभाऊंनी विलासवर गोळी झाडलेली वेळ आणि या विलासने मदतीसाठी केलेला पोलिसांना फोन त्याची वेळ बघ तू, दोन्ही वेळा काय येते. चैतन्य आता ते वाचतो सगळं रिपोर्ट आणि अर्जुनला वाचून म्हणतो अरे हे काय अर्जुन, अरे विलासला मारलंय आधी आणि मेसेज गेलाय नंतर. आता अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली, अरे या दोन्ही गोष्टींचं डिटेल टायमिंग आपल्याला आधी नव्हतं मिळालं, ते आताशीच मिळालंय आणि त्यासाठीच मी कॉन्स्टंटली त्या पोलिसांच्या मागे लागलो होतो आणि ह्या रिपोर्टला पुन्हा पुन्हा चेक करून घेतलंय मी. चैतन्य म्हणतो अरे हा किती मोठा पुरावा आहे, हे तर फार जबरदस्त झालं यार. मग आता अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुझं, आपल्या हातात आता असा पुरावा लागलाय की मधुभाऊंनी विलासचा खून केलेलाच नाहीये, म्हणजे हा पुरावा खूप कामी ठरू शकतो आपल्याला. आपल्या हातात पहिल्यांदा कम्प्लीट प्रूफ लागलाय, त्याच्यामुळे हे दाखवता येईल की मधुभाऊंनी हा खून केलेलाच नाहीये. तो जो मेसेज आहे ना तो विलासने नाही केलेला, तो दुसरंच कोणीतरी केलेला असणार आहे. अरे चैतन्य आपण मधुभाऊंना सोडवण्याच्या खूप जवळ आलोय रे चैतन्य. आता मधुभाऊ सुटतील आणि मग आता बोलता बोलता हा एकदम शांत होऊन जातो. आता चैतन्य म्हणतो काय रे बाबा काय झालं तुला, मग काय. हा अर्जुन एकदम शांत होऊन जातो. चैतन्य म्हणतो काय रे शार्दूल शांत का झालास, अरे काही बोलशील का, काही सुचतंय का तुला केस बद्दल अजून काही. आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मधुभाऊ लवकर सुटतील या गोष्टीचा आनंद वाटतोय रे मला, पण त्याचबरोबर मिसेस सायली सुद्धा चालल्या जातील ना रे, म्हणजे या केसचा निकाल जसं जसं जवळ येतोय ना तशी तशी मला भीती वाटायला लागली रे आता चैतन्य, म्हणजे मधुभाऊ सुटल्यावर मिसेस सायली मला सोडून जातील रे कायमचं. अरे चैतन्य मला ना कात्रीमध्ये सापडल्यासारखं झालंय रे. बिचारा अर्जुन प्रेक्षकांनो खरंच आजचा भाग खूपच मोठा दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, त्यामुळे बघत राहा, खरंच खूप छान भाग दाखवलाय. आता चैतन्य त्याला म्हणतो हे बघ अर्जुन तू ना शांत हो, आपल्याला माहिती होतं का सुरुवातीपासनं की या केसला किती वेळ लागणार आहे, पण एवढं मात्र माहिती होतं की तू जिंकणार आहेस, मधुभाऊ सुटणार आहेस आणि म्हणजे मधुभाऊ सुटल्यानंतर सायली त्यांच्या आश्रमात परत जाणार आहे. आता एवढं सगळं माहीत असून तू असा विचार नको ना करू आता, आणि आता नको रे त्रास करून घेऊ स्वतःला अर्जुन. अर्जुन म्हणतो हो रे चैतन्य पण हे सगळं कसं हँडल करू रे मी, ते मला सुचत नाही आता. अरे एकीकडे मला मधुभाऊ सुद्धा सुटायला हवेत आणि दुसरीकडे मिसेस सायली पण मला जायला नकोयत रे चैतन्य, काय करू. आता तेवढ्यात त्याला पुन्हा सायलीचा फोन आलाय, ती घरी पोहोचली म्हणून त्याला कॉल करते. अर्जुन तिचा फोन पटकन उचलतो आणि म्हणतो हा मिसेस सायली तुम्ही पोहोचल्या का घरी. सायली म्हणते हो मी पोहोचले आत्ताच, पण मला ना तुम्हाला एक विनंती करायची होती. अर्जुन म्हणतो कसली विनंती. सायली म्हणते मला ना मधुभाऊंना भेटायचं होतं. आता अर्जुन म्हणतो काय मधुभाऊंना, त्यांना कशाला भेटायचंय तुम्हाला. सायली म्हणते अहो असं काय करताय, त्यांना सांगायला नको का की त्यांचं घर वाचलंय म्हणून. अर्जुन म्हणतो नको नको. सायली म्हणते का असं का. अर्जुन म्हणतो अरे म्हणजे मला म्हणायचंय की आपण एकत्र जाऊयात ना तेव्हा सांगूयात त्यांना. मग सायली म्हणते सर ते तर आपण भेटूच या, पण मला ना कधी एकदा त्यांना भेटू आणि कधी नाही असं झालंय. आता अर्जुनला काही कळे ना हिला काय उत्तर द्यावं. सायली म्हणते मला त्यांना सांगायचंय की तुम्ही त्यांना लवकरात लवकर सोडणार आहात, ते एकदा की बाहेर आले ना की मग जसं काही आता ही फोनवर सांगणारच होती त्याला की हो माझं तुमच्यावर प्रेम आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. काही घेतात कधी कधी डायलॉग प्रेक्षकांनो. आता लगेच तो अर्जुन म्हणतो बरोबर आहे मी मीटिंगमध्ये मी नंतर फोन करतो तुम्हाला, म्हणजे ऐन वेळेवर हे बरोबर एकमेकांना टाळतात. काय प्रेक्षकांनो काहीतरी ओढायचं ताणायचं म्हणून. असो जास्ती काही आपण टेन्शन घेऊ नये, कारण ही सायली त्याच्याच घरात राहणारे प्रेक्षकांनो आणि ही काही कुठेच जात नाही, फक्त आपली उत्सुकता ताणून धरतात ते, एवढं मात्र खरं आहे. अर्जुनने पटकन फोन कट केला तर सायली विचार करते शिबाई असं काही करत आहे, मी भेटले मधुभाऊंना एकटी तर काय होणार आहे, तशी काही हरकतच नाहीये म्हणा, पण जाऊ दे आता मीटिंगमध्ये होते म्हणून विषय टाळला, बोलेन मी नंतर त्यांच्याशी. आता या अर्जुनला अजून टेन्शन आलंय बिचाऱ्याला. चैतन्य म्हणतो असं काय केलं रे, किती रूडली फोन कट केला. आता अर्जुन म्हणतो काय करू रे मग चैतन्य, पुढे काय बोलणार होत्या ना ते मला माहिती होतं. अरे चैतन्य मला कळतच नाहीये मी कसं वागू त्यांच्याशी. अरे म्हणजे मला दिसतंय की त्या म्हणजे मिसेस सायली खूप खुश आहेत रे, पण त्यांचा आनंद मला पण आहे, म्हणजे त्यांच्या आनंदाचा आनंद आहे रे मला, पण एकीकडे भीती वाटते की त्यानंतर सोडून जातील ना मला. अरे हे कॉन्ट्रॅक्टही संपेल मधुभाऊ सुटल्यावर आणि हे लग्न सुद्धा आणि प्रेम सुद्धा
कसं सोल्युशन काढू रे चैतन्य यातनं. आता चैतन्याला पण टेन्शन दिलं बिचाऱ्याने. असो, आता हा पण सीन मस्त आहे बरं का प्रेक्षकांनो. आता या प्रतिमा आत्याने या म्हणजे ठरवलंय की प्रियाशी मैत्री करायची. पण एक सांगू प्रेक्षकांनो, या प्रतिमा आत्यानं नक्कीच प्रियाचं पितळ उघडं पाडणार आहे. आता लगेच ही अंथरुणं वगैरे टाकतात त्या आणि प्रियाकडे बघायला लागतात. प्रिया लगेच म्हणते, आई तुला त्रास होतोय का माझ्या रील्सचा, मी जाऊ का माझ्या खोलीत झोपायला. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही तन्वी थांब जरा, आपण थोडं बोलूया का. आता प्रिया त्यांच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, काय तुला माझ्याशी बोलायचं. प्रतिमा आत्या म्हणतात, हो सगळे म्हणतात की तू माझी मुलगी आहेस. मग प्रिया म्हणते, अगो हो आहेस, तुला काही डाऊट आलाय. प्रतिमा आत्या म्हणतात, सगळं बोलत असेल तर ते खरंच असेल, पण मला काही आठवत नाहीये. पण आपण म्हणजे तू लहान असताना आपण काय काय करायचो, कुठे जायचो, काय करायचो, मला आठवत नाहीये. तू मला आठवण्यात मदत करशील का. मग आता लगेच ही प्रिया म्हणते, आई बस बस ना माझ्याजवळ. अगं आई, मी तुला सगळं सांगेल. आपल्या दोघींचं नातं त्याचमुळे घट्ट होईल ना. म्हणजे आई, तुझी स्मृती नाहीये म्हणून मी तुला आपलीशी वाटत नाही ना. मी समजू शकते ग, पण मी ना तुझ्या सगळ्या आठवणी जाग्या करेल बघ. आता या आठवणी जाग्या करता करता दुसरंच काही जागं न हो म्हणजे झालं. पण आता या दोघींचं बोलणं त्या रविराजांनी ऐकलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि त्यांना फार छान वाटतंय की चला मायलेकीची जोडी एकदाची जमली. पण प्रेक्षकांनो 100% ना हे काहीतरी ट्रॅक लावणार आहेत आता. कारण सगळं आज त्यांनी जे दाखवलंय ना ते कळलं का तुम्हाला. बरंच काही असं वेगळ्याच दिशेला जात आहे, म्हणजे काहीतरी वेगळं दाखवणार आहे ते, हे मात्र नक्की आहे. तर आता ही प्रिया त्या प्रतिमा आत्याला म्हणते की आई तू काळजी करू नकोस, मी तुला सगळं आठवून दे. आणि प्रतिमा आत्याला सुद्धा आता हिच्याकडे बघून जरा आनंद झालाय. म्हणजे त्यांनी ठरवलंय की या तन्वीला आता एक्सेप्ट करायचं हळूहळू. पण आता मध्येच त्यांनी सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. आता ही सायली अंथरुणं पांघरुणं टाकत असते आणि हा अर्जुन सारखा तिच्याकडे बघत असतो. याची काळजी खूप गोड दाखवली आहे नाही प्रेक्षकांनो. म्हणजे बघा, याला असं वाटतं एक सेकंड सुद्धा सायली त्याच्या नजरेच्या आड गेली नाही पाहिजे. तो आता विचार करत असतो की त्या स्वप्नाचा सायली असं कसं म्हटल्या, असं कसं जातील त्या वगैरे वगैरे. तर आता ही सायली अंथरूण टाकता टाकता त्याला दिसेनाशी होते. एक तर त्या स्वप्नामुळे तो आधीच कासावीस झालेला असतो आणि आता सायली अचानक त्याला दिसत नाही म्हणल्यावर तो आणखीन असं सैरभैर सारखं इकडे तिकडे बघायला लागतो आणि सायली त्याच्या बाजूलाच उभी असते. छान दाखवला त्यांनी हा सीन. म्हणजे मला तर फार आवडला. आजचा ऑल ओव्हर एपिसोडच त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो. आता ही सायली त्या अर्जुनला म्हणते, अर्जुन सर तुम्ही मला मधुभाऊंना भेटायला का नाही जाऊ दिलं. अर्जुन म्हणतो, ते अहो म्हणजे तसं काही नाही, ते म्हणजे मी म्हणालो ना तुम्हाला की आपण जाऊयात नंतर कधीतरी. सायली म्हणते, पण मला आज जायचं होतं ना. बरं ठीक आहे, हरकत नाहीये, तुम्हाला वेळ मिळेपर्यंत मी वाट बघेल. मग आता सायली एवढं बोलून झोपायला जात असते. मग अर्जुन तिला आवाज देतो आणि म्हणतो, मिसेस सायली म्हणजे आता हे वात्सल्य आश्रमाच्या केसमध्ये आपल्याला बरेच चांगले चांगले अपडेट मिळालेत आणि आता मधुभाऊ सुटण्याचे चान्सेस पण वाढले आहेत. मला विचारायचं होतं की आता मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात. आता ही सायली मनातल्या मनात बोलते, मधुभाऊ सुटल्यानंतर मी माझं प्रेम तुमच्याकडे व्यक्त करणार आहे, पण मी आता कसं सांगू तुम्हाला. आता हे ती मनातल्या मनातच बोलते. अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो, सांगा ना काय करणार आहे तुम्ही. आता ही सायली मग म्हणते, मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रम सुरू होईल ना पुन्हा. आश्रमाची दारं माझ्यासारख्या पोरक्या मुलांसाठी कायम उघडी आहेत. म्हणजे हे सर मधुभाऊंचं स्वप्न आहे ना. मग आता अर्जुन म्हणतो, मग तुमचं स्वप्न काय आहे. मग सायली म्हणते, माझं काय, जे मधुभाऊंचं स्वप्न तेच माझं स्वप्न. आता तिने असं डायरेक्ट बोलल्यानंतर या अर्जुनला बिचारायला एकदम धस्स झालं. आता तो मनातल्या मनात विचार करतो, अरे या तर क्लिअरली बोलतायत, म्हणजे त्यांच्यासाठी फक्त आश्रमच इम्पॉर्टंट आहे, मी नाही. म्हणजे प्रेक्षकांनो याला असं वाटतं की तिने प्रपोज करावं आणि तिला असं वाटतं की आपण प्रपोज करावं, पण कसं करावं. म्हणजे यांचं पहिले ॲप चालू आहे आणि उगा आपल्या डोक्याला टेन्शन देणं चालू आहे. दुसरं काही नाही. आता अर्जुन विचार करायला लागतो तेव्हा ही सायली त्याची तन्नरी तोडते आणि म्हणते, मला ना सतत एक भीती वाटत असते. अर्जुन म्हणतो, काय कसली भीती वाटते तुम्हाला. सायली म्हणते, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आपण घरच्यांना कसं सांगायचो. पूर्णाजी आई यांची अवस्था काय होईल याची तर मला कल्पनाच करवत नाहीये. अर्जुन म्हणतो, बघू आपण करू विचार, करू काहीतरी. मग आता सायली काहीच न बोलता पुन्हा अशी जात असते झोपायला. मग आता ती पुन्हा मनात विचार करते, सर तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम असेल ना तर ही वेळच येणार नाही,
पण मी तुमच्या मनाचा अंदाज कसा घेऊ? सायली आता असा विचार करते आणि पुन्हा या अर्जुनला जाऊन विचारते, सर तुम्ही काय करणार आहात या केसचा निकाल लागल्यावर? नाही म्हणजे मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही काय करणार? तर आता अर्जुन म्हणतो, मी काय करणार, मी ते इथेच राहणार, मी कुठे जाणार या घरातून. सायली म्हणते, नाही तसं नव्हतं म्हणायचं मला, पण मी इथून गेल्यानंतर सगळेजण तुम्हाला लग्नाचा आग्रह करायला म्हणजे आग्रह करतील ना, मग कदाचित ते प्रियाशी लग्न कर असंही म्हणतील तुम्हाला, मग तुम्ही काय कराल? आता सायलीने असा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुनला जरा धर्मसंकटच पडलंय, काय उत्तर द्यावं. पण आपल्याला माहिती आहे तो काय उत्तर देणार आहे. तो चिडणार आहे हिच्यावर आणि म्हणणार आहे, तुम्हाला काय करायचं, तुम्ही जाणार आहात ना तुमच्या आश्रमामध्ये परत. असो, पण आता प्रेक्षकांनो यांची लव्ह स्टोरी कुठल्या धक्क्याला लागते आपल्याला काही कल्पना नाहीये, पण आपण दिवाळीची तयारी व्यवस्थित करून घेऊयात. आता बघा पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी काय दाखवलंय. अर्जुन आणि चैतन्य दोघ जण बोलताना दाखवलेत प्रोमोमध्ये. आणि आता हा अर्जुन म्हणतो, त्या नक्कीच जाणार आहेत मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रमात परत, मी काय करू चैतन्य? चैतन्य म्हणतो, माझ्याकडे याच्यासाठी एक सॉलिड उपाय, तू काय कर, मधुभाऊंना लवकर सोडवूच नको, म्हणजे मधुभाऊ जर जेलमध्ये राहिले तर सायली वहिनी लवकर जाणारच नाही ना. काय हुशार आहे नाही हा, मस्त आयडिया काढली याने. बाकीचं सगळं बोलतो हा, पण याला जे बोलायचं ते नाही बोलत. आता चैतन्य पुन्हा एकदा त्याच्या खोलीत येऊन त्याच्याशी बोलत असतो, काय ठरवलंय तू तू म्हणजे डिले करणार आहेस की नाही मधुभाऊंना सोडवायला, म्हणजे उशीर करणार आहेस का? आता अर्जुन त्याचं तोंड दाबत असतो आणि तेवढ्याच सायली येते तिथे. चैतन्य त्याला म्हणत असतो, अरे माझं तोंड दाबून काय होणार आहे बाबा. पण काय वाटतं प्रेक्षकांनो, सायलीने ऐकलं असेल का यांचं बोलणं? मला नाही वाटत ऐकलं असेल. बघूयात आता पुढच्या भागामध्ये काय घडतंय ते. प्रेक्षकांनो पुढे ते काहीतरी धमाकेदार दाखवणारे हे मात्र नक्की आहे. बघत राहूया पुढे काय काय घडतंय. आणि आज ना जरा उशीर झाला प्रेक्षकांनो, काय ना जरा तब्येतच माझी बरोबर नाही हो, आणि बाहेर वातावरण पण इतकं विचित्र आहे ना, त्यामुळे एवढं खोकल्याची ठास येते मला, आणि रात्री तर भयंकर खोकला आला होता मला. असो, आता बरं वाटतंय मला. कसा वाटला आजचा भाग मला कळवा, आणि नेहमीप्रमाणे प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच 1 लाख सबस्क्रायबर माझे पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर भेटूयात पुन्हा एकदा उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.